हॅलो मैत्रिणींनो, सुप्रभात. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज खूप दिवसांच्या गॅपनंतर मी रांगोळीचा व्हिडिओ टाकत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करण्याच्या आधी मी खूप दिवसांचा गॅप घेतला. काही कारणास्तव व्हिडिओज नाही पोस्ट करू शकले. पण आता मी ठरवलं आहे की रोज व्हिडिओ टाकणार. तसं मी रोज रांगोळी काढत होते, पण व्हिडिओ पोस्ट करायला मला जमत नव्हतं. पण आता पोस्ट करण्याच्या निमित्ताने मी दररोज रांगोळी पण काढणार आहे. तेवढीच आपल्या दिवसाची सुरुवात एखाद्या चांगल्या सवयीने, चांगल्या छंदाने होईल असं मला वाटतं आणि म्हणून मी नियमित रांगोळी काढत आहे. आज दररोज असं कुठली रांगोळी काढायचं, आज काय डिझाईन काढायची असा प्रश्न पडतो आणि मग रांगोळी काढायला सुरुवात झाल्यानंतर आपोआप एखादी डिझाईन सुचू लागते. जसे की आज मी 5 ते 3 असे ठिपके काढून घेतले. थोडा वेळ विचार केला आणि नंतर ही छोटी 3 पाकळ्यांची कमळाची फुलं मी काढायला सुरुवात केली. ही 3 फुलं काढून झाल्यानंतर मध्ये थोडीशी रिकामी जागा होती, त्यामध्ये मी पान काढलं आणि अशा प्रकारे 3 कमळं आणि त्यांच्यामध्ये 3 पानं अशी रांगोळी तयार झाली. सुरुवातीला कधी रांगोळी आपल्याला नीरस वाटते किंवा डिझाईन आवडत नाही किंवा ओव्हरऑल तिचा अपीअरन्स आपल्याला आवडत नाही. पण जसजसं आपण रंग भरत जातो तसतशी रांगोळी सुबक होत जाते. तर तुम्ही बघायलाच आता मला पण ही रांगोळी पहिल्यांदा आवडली नव्हती. त्याच्या एकंदरीत डिझाईनमुळं मी खुश नव्हते, पण नंतर मला ती खूप आवडली. ही कमळाची फुलं काढून झाल्यानंतर कमळाच्या अर्ध्या फुलाला म्हणजे बेसला मी लाल रंग देऊन घेतला आहे. 2 रंगांच्या रंगसंगतीत हे फुलं रंगवण्याचा मी प्रयत्न केला आहे. तो शेवटी तुम्हाला दिसेलच. ही रंगसंगती कशी वाटते ते मला आवर्जून सांगा. लाल रंग अशासाठी निवडला की खूप दिवस झालं मी लाल रंगाची रांगोळी म्हणजे लाल रंग रांगोळीमध्ये यूज नव्हता केला. त्याच्यामुळं म्हटलं की प्रत्येक वेळेस सारखी रांगोळी दिसण्यापेक्षा आज आपण थोडासा वेगळा रंग वापरू. लाल रंग कमळांच्या 3ही फुलांच्या बेसमध्ये भरून झाल्यानंतर मी त्याच्या वरच्या भागाला गुलाबी रंग देत आहे. थोडासा लाल रंगामध्ये तो सुरुवातीला मिक्स होतो आणि परत गुलाबी होत जातो. अशा प्रकारे मी हे रंग दिलेत, रंगवलेत ही फुलं. तर मला तर आवडली, छान दिसत होती. आता 3रं फूल पूर्ण झाल्यानंतर ही रांगोळी खूप उठून दिसत होती. माझी बहीण म्हणते की तुझ्या प्रत्येक रांगोळीत, बहुतेक करून रांगोळीत कमळाशी रिलेटेड काहीतरी असतं. आणि मग नंतर मला पण जाणवलं आणि मला कमळाचं फूल आवडतं पर्सनली. तर असेल असं काही. कुठली डिझाईन नाही सुचली तर कमळाच्या वेगवेगळ्या डिझाईन्स मी काढत असते. तर बघा आता ही 3 फुलं रेडी झालेली आहेत आणि मधल्या पानांनाही 2 रंगांनी रंगवण्याचा प्रयत्न केलेला आहे, रंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे. फिक्कट हिरवा आणि त्याच्या टिप्सना गडद हिरवा असा रंग दिलेला आहे. तर शेवटी ही रांगोळी खूपच सुंदर अशी दिसत आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे ही रांगोळी समाप्त